राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन छेडलं। सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा या मागण्यांसाठी तुपकर शेतकऱ्यांसह विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी 7-12च्या प्रति विधान भवनाच्या दिशेने भिरकवल्या, तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा निषेध व्यक्त केला। शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, सरकारने दिलेला शब्द पाळा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे विधान भवन परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान गेल्या महिन्यात बुलढाण्यात केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर सरकारने शेतकरी प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचं आश्वासन दिलं होतं। मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत रविकांत तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं असून त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।